सगळ्यांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी नित्यनेमाने जी रोज देवपूजा करते ती पूजा करून घेतली आहे. त्यानंतर आज दसरा म्हणजे विजयादशमी असल्यामुळे ती एक पूजा मांडून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी जे आपले घरचे शस्त्र किंवा अवजारं असतात, आता आपल्याकडे तर काय हातोडी, पेंचीस, पाना एवढंच राहतं. त्यामुळे मी ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे. इथे आपले धर्मग्रंथ भगवद्गीता हे सुद्धा ठेवून घेतलेले आहे. तसं तुम्ही स्वामी समर्थाची पोथी असेल किंवा ज्ञानेश्वरी किंवा जे काही तुमच्याकडे पोथी असेल ते तुम्ही ठेवू शकता. माझ्याकडे अशा खूप पोथ्या आहेत. गजानन महाराजचा आहे, विजय ग्रंथ किंवा स्वामींचा आहे. त्यामुळे मी फक्त सगळं न ठेवता एक आपला जो धर्मग्रंथ आहे भगवद्गीता तेच ठेवून घेतली आणि हनुमान चालीसा ठेवून घेतलेली आहे, जी मी रोज पठण करते. आणि त्याची मी छान अशी पूजा करून घेतली. आपट्याची पानंसुद्धा वाहून घेतलेली आहेत. आणि सरस्वती चिन्ह काढून घेतलेलं आहे कागदावर. पाटीवर सुद्धा तुम्ही काढू शकता. त्याला मुलाच्या शाळेमध्ये आपट्याचं पान मिळालं, ते सुद्धा चिपकून घेतलं, त्याची इच्छा होती म्हणून. आणि त्यानंतर मुलाची पुस्तकं ठेवलेली आहेत. म्हणजे आज सरस्वती पूजनसुद्धा करायचं, त्यामुळे घरात जर लहान मुलं असेल शाळेत जाणारे, तर त्यांचे तुम्ही पुस्तकांचं सुद्धा तिथे पूजन करू शकता. तर अशा पद्धतीने मी हळद-कुंकू वगैरे सगळं लावून, फुलं वाहून, आपट्याची पानं वाहून पूजा करून घेतलेली आहे. प्रत्येक ठिकाणी वेगळी वेगळी पूजा असते, कुठे साधी सोडाळ असते, तर मी अशा पद्धतीने केली आहे.